हा आहे भारत सरकार शिष्यवृत्ती योजनेचा लाभार्थी सागर पोपट खंडागळे। नेवासा तालुक्यातील गेवराई या गावातील सागर रहिवाशी आहे। सागरचे आई वडील दोघेही शेती करतात। 12वी नंतर इंजिनिअरिंग करण्याचे त्याचे स्वप्न होते। उच्च शिक्षण घेऊन कुटुंबाला हातभार लावण्याचं सागरनं ध्येय समोर ठेवलं होतं। मात्र घरची परिस्थिती बिकट असल्यानं चांगल्या शहरात जाऊन चांगल्या कॉलेजमध्ये उच्च शिक्षण घेणं त्याला अशक्य होतं। मात्र भारत सरकार शिष्यवृत्ती योजनेची त्याला माहिती मिळाली। माझं शिक्षण 12वी झालं, त्यानंतर माझे आई वडील शेती करतात। त्यानंतर माझं इंजिनिअरिंगला माझं असं एक स्वप्न होतं की मी इंजिनिअरिंगला ॲडमिशन घ्यावं, पण घरची परिस्थिती नसतानाही मला असे एक शिष्यवृत्तीची माहिती मिळाली की त्यातून आपली चांगली सुटका होऊ शकते व त्यानंतर कुटे सर यांची मला माहिती भेटली। कुटे सरांनी मला या योजनेचा लाभ घेऊन दिला। त्यानंतर माझं 12वी सुटल्यानंतर माझी CET परीक्षा झाली। त्यानंतर माझं पर्सेंटेज चांगले भेटले आणि मला छत्रपती शिवाजी महाराज कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अहमदनगर या ठिकाणी माझा नंबर लागला। त्यानंतर मी सेकंड इयर मेकॅनिकलला आज आहे। या योजनेचा त्याला लाभ मिळाल्यानं उच्च शिक्षण घेण्याचं त्याचं स्वप्न पूर्ण झालं। अहिल्यानगर मधील छत्रपती शिवाजी महाराज कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग येथे इंजिनिअरिंग पदवीसाठी सागरला प्रवेश मिळाला। या योजनेमुळे सध्या तो इंजिनिअरिंगच्या दुसऱ्या वर्षात शिक्षण घेत आहे। पुढील 2 वर्षात सागर उज्ज्वल करिअर करण्यासाठी सज्ज होईल। पैशाअभावी विद्यार्थ्यांचे शिक्षण वंचित राहू नये म्हणून आर्थिक दृष्ट्या गरीब कुटुंबातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी भारत सरकार शिष्यवृत्ती योजना राबवली जात आहे। भारत सरकार शिष्यवृत्ती योजना या योजनेचा अतिशय चांगला लाभ मिळाला, त्याबद्दल समाज कल्याण विभाग आणि महाराष्ट्र शासन यांचा मी आभारी आहे। मागासवर्गीय विद्यार्थ्यांना महाविद्यालयीन उच्च शिक्षण घेता यावे, तसेच त्यांचे गळतीचे प्रमाण कमी व्हावे याकरिता केंद्र शासन व राज्य शासनाची अतिशय महत्त्वाकांक्षी असणारी ही योजना म्हणजे भारत सरकार शिष्यवृत्ती योजना। यामध्ये केंद्र शासनाचा 60% वाटा असतो, तसेच राज्य शासनाचा वाटा हा 40% असतो। या योजनेद्वारे विद्यार्थ्यांना निर्वाह भत्ता, शिक्षण शुल्क व इतर मान्य बाबीवरील शुल्क प्रदान केले जातात। दरमहा 250 ते 700 रुपये या दराने निर्वाह भत्ता जास्तीत जास्त 10 महिन्याकरिता प्रदान करण्यात येतो। तसेच जे विद्यार्थी वसतिगृहात राहून शिक्षण घेत आहेत त्यांच्याकरिता हा निर्वाह भत्ता दरमहा 400 रुपये ते 1350 रुपये अशा प्रकारे दिला जातो। अभ्यासक्रमाच्या गटानुसार यामध्ये बदल होत असतो। उदाहरणार्थ जर विद्यार्थी 11वी किंवा 12वी मध्ये शिक्षण घेत असेल तर त्यांच्याकरिता 400 रुपये, तसेच वसतिगृहात राहून MBBS शिक्षण घेत असेल तर त्यांना 1350 रुपये इतका निर्वाह भत्ता हा अदा केला जातो। या योजनेकरिता अटी व शर्ती म्हणजे विद्यार्थी हा अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील असावा, त्याचे उत्पन्न 2.5 लाखापेक्षा कमी असावे, तो महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा, तसेच तो शालांत परीक्षोत्तर म्हणजेच महाविद्यालयीन शिक्षण घेत असावा। सदर योजनेचा लाभ घेण्याकरिता संबंधित महाविद्यालयास संपर्क साधावा, तसेच कोणतीही अडचण आल्यास सहाय्यक आयुक्त सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग अहिल्यानगर येथे आपणास संपर्क साधता येईल। धन्यवाद। या योजनेचा लाभ घेण्यासाठी नियम व अटी। या योजनेसाठी असणारी आवश्यक कागदपत्रे। या योजनेचा लाभ घेऊन तुमचंही जीवन समृद्ध करू शकता। या योजनेचा लाभ घेण्यासाठी संबंधित जिल्ह्याचे सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालय येथे आजच संपर्क करा।